नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आणीबाणीला 50 वर्ष झाली आणि आणीबाणीच्या निमित्ताने या 50 वर्षाचा धांडोळा आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलून घेतो आहोत. त्या काळात जे तुरुंगात गेले, ज्यांनी संघर्ष केला आणि ज्यांचे कुटुंबीय सुद्धा तुरुंगात होते, अशा वेगवेगळ्या लोकांशी आम्ही चर्चा करतो आहोत. आज आता माझ्याशी सोबत जे जोडले गेलेले आहेत ते आहेत निशिकांतजी भालेराव, ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्यातलं जे अग्रणी दैनिक त्या काळचं ज्यांनी विशेष चळवळींमध्ये भाग घेतला, मराठवाड्याची सगळी वैचारिक जडणघडण केली, त्या दैनिक मराठवाड्याचे म्हणजे संपादक जे त्या काळी होते अनंतरावजी भालेराव, ज्यांना अण्णा असं सगळे प्रेमाने म्हणत, ते निशिकांतजींचे वडील. निशिकांतजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण आज आणीबाणीच्या निमित्ताने बोलतो आहोत. पण संपूर्ण मराठवाड्याचीच एक वैचारिक बैठक जी घडली, त्यामध्ये दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचं प्रचंड मोठं योगदान होतं. पण आणीबाणीच्या निमित्ताने अं, ज्या काही घटना घडामोडी घडल्या त्यावेळेचं तुम्हाला काय काय आठवतं आहे? पहिलं तुम्हाला एकतर घरामध्ये चर्चा अर्थातच होत असणार, पत्रकारितेच्या अंगाने चर्चा होत असणार, राजसत्तेच्या अंगाने चर्चा होत असणार. तर इंदिरा गांधी या आहेत पंतप्रधान आणि एक आणीबाणी लागू होण्याच्या आधीपासून एक सगळं त्याचं वातावरण जे ते तयार व्हायला झालेली होती. तुमच्याकडे काय चर्चा होत असत? एक तर असं होतं की मी त्यावेळेस 21 वर्षाचा असल्यामुळे मला समज आलेलीच होती आणि माझे वडील अनंतराव हे 1974 मध्ये जयप्रकाशजींच्या आंदोलनाशी जोडले गेलेले होते बिहारमध्ये. आणि सप्टेंबर 1974 मध्ये जी एक मोठी सभा जयप्रकाशजींची महिलांसाठी झाली होती, त्याच्यामध्ये एस एम जोशी आणि माझे वडील यांचं पण भाषण झालेलं होतं. आणि तिथून ते आलेले, बिहारहून आले आणि ते भारावलेले होते. आणि 1974 मधला मराठवाड्याचा जो दिवाळी अंक होता तो संपूर्ण क्रांती विशेषांक काढलेला होता. आणि झालं असं की पुढे अनेक घटना घडल्या आणि आणीबाणी जेव्हा लादली गेली, तर पहिल्या दिवशी जेव्हा 25 जूनला घोषणा झाली आकाशवाणीवरनं, तर त्यावेळेस असं होतं की अंक हा छपाईला गेलेला होता दैनिक मराठवाड्याचा. आणि त्यांना एक स्पेशल सप्लिमेंट, त्यावेळेस ब्रेकिंग न्यूज म्हणून दुसरं काही असायचं नाही, एक स्वतंत्र हम्म. एक पानाची पुरवणी काढावी लागायची. मग ती पुरवणी काढली आणि त्यावेळेस असं सांगितलं गेलं की अनेकांना अटक झालेली आहे, आणीबाणी लागू झाली आहे, घटना बदलल्यामुळे हे इंदिरा गांधींना सोपं झालेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी हा अंक जेव्हा बाजारात आला पुरवणी, तेव्हा लोकांना समजलं. पण 26 जूनला आमच्या मराठवाडा दैनिकाच्या कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी तिथे आले आणि ते म्हणाले, आजपासून मी तुमचा सेन्सॉर आहे. तुम्ही जे काही बर. बातम्या लिहाल, अग्रलेख लिहाल, जाहिराती असतील, त्या तुम्हाला मला दाखवाव्या लागतील. आणि त्यावेळेसपासून मग हे जे काही सहनच होत नव्हतं, त्यावेळेस असलेल्या मराठवाडा दैनिकातले जे संपादकीय सगळे सहकारी होते रावांचे, त्याच्यामध्ये गोपाळ साक्रीकर होते, अरविंदे होते, निळू दामले होते, त्या सगळ्यांना हे हम्म. सहन होत नव्हतं. पण करायचं काय हा एक मुद्दा होता. आणि म्हणून अनंतरावांनी जो पहिला अग्रलेख लिहिला त्याच्यामध्ये फक्त 4 ओळीच अशा लिहिलेल्या होत्या. बाकी पूर्ण 2 कॉलम त्यांनी मोकळे कोरे सोडलेले होते. आणि त्याच्यात असं स्पष्ट म्हटलं होतं की आणीबाणी लादलेल्या असल्यामुळे आमचे सगळे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आत्ता वाचकांना, की यापुढे सरकारला जे पाहिजे आहे ते सांगावं लागणार आहे आणि तूर्त तरी आमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. संपादक असं करून त्यांनी पूर्ण अग्रलेख हा कोरा सोडलेला होता. हम्म. आता हे छापून आलेलं होतं. दुसऱ्या दिवशी लागोपाठ देशामध्ये शांतता असा एक मथळा होता 27 जूनच्या अंकाचा. त्याला पण सेन्सॉरने आक्षेप घेतला की ते म्हणाले, असं कसं काय, सेन्सॉर लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशात शांतता, याच्यामध्ये अन्वयार्थ दिसतोय. मग सांगावं लागलं की याच्यामध्ये अन्वयार्थ नाही म्हणून. पण त्यांनी असं करत करत एक दिवस असं झालं त्याच्यामध्ये
की धुळ्याचा जो स्वतंत्र भारत म्हणून कांतीलाल गुजरातींचा पेपर होता, त्याला अनेक काहीतरी कारणांनी टाळं लावावं लागलं. सरकारनेच टाळं लावलं हं. त्याला. आणि त्यावेळेस मराठवाडा दैनिकांनी मथळा असा केला होता की स्वतंत्र भारताला टाळे. आता याच्यामध्ये अन्वयार्थ पण होता अनेक प्रकारचा. पण याला सुद्धा सेन्सॉरने आक्षेप घेतला आणि मग सांगितलं गेलं मराठवाडा व्यवस्थापनाकडनं की नाही, हा अंक आम्ही छापणार. तो अंक छापला गेला. तो गेलेला अंक बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवरनं सगळे पार्सल जे होते सेन्सॉरनी आणि पोलिसांनी वापस आणलेले होते. अशा अनेक घटना आणि नंतर मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी मध्ये होय, ज्याला मिसा अटकच झाली म्हणायचं. आणि हं, निसा असं म्हणायचे आणि 18 महिने ते जेलमध्ये होते. जेलमध्ये असताना सुद्धा मराठवाडा दैनिक 1976 मधला तो दिवाळी अंक काढला. तो हं. सेन्सॉर संमत करतच नव्हतं, पण त्याच्यामधला विषय होता की देशोदेशीच्या आणीबाणीमुळे देशोदेशीची बरं. हुकुमशाही, त्याच्यामध्ये हं, रशिया, चीन, नंतर बाकीच्या देशांमधले ज्या राष्ट्रांमधल्या हुकुमशहा होते, त्यांचं कशी कार्यपद्धती होती, असं सांगून एक सांगायचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला. मला आठवतं की त्या काळातल्या मराठवाडा दैनिकांच्या अनेक पुरवण्यामधनं इसाप नीतीच्या पण गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या, की ज्याच्यामध्ये एक दडला होता. पुढे झालं असं, की मराठवाडा दैनिकाला जो कागदाचा कोटा मिळत होता ट्रेडिंग हं. कॉर्पोरेशनकडनं, त्या कोट्यावरती बंधनं आणले गेले आणि त्याच्यानंतर सरकारी ज्या जाहिराती मिळत होत्या, त्या जाहिराती पण बंद झाल्या. 18-19 महिने अनंतरावांच्या पश्चात असतात साक्रीकर, अरविंद वैद्य, निळू दामले यांनी ही लढाई केलेली होती. पण मला हे सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस संपादक म्हणून त्यांना आपल्याला लिहिता येत नाही असं ज्या दिवशी त्यांना हं, वाटलं, तेव्हा त्यांनी गुलमंडीवरती सत्याग्रह पण केला होता औरंगाबादला. पण हं, त्यावेळेसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका दिवसामध्येच त्यांना सोडलं होतं. बापू काळदाते पण त्यांच्याबरोबर त्या याच्यामध्ये होते. अनेक जण होते. रामभाऊ गावंडे म्हणून जनसंघाचे त्याच्यामध्ये होते. असे जे आले होते, सांगण्याचा मुद्दा असा होता की सरकारने आधी आणीबाणी जाहीर केल्याबरोबर जे सर्व प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, UNI, समाचार भारती यांचं जे एकत्रीकरण केलं समाचार या नावाने, हा एक फार हं. मोठा धक्का होता त्यावेळेस सगळ्या वृत्तपत्र क्षेत्राला. प्रेस कौन्सिल पण त्यांनी 1976 मध्ये बरखास्त केली होती. सेन्सॉर बोर्ड रिस्ट्रक्चर केलेलं होतं. म्हणजे पूर्णपणे आणि टेलेक्स वरनं आणि तारेवरनं ज्या माहिती जायची त्याच्यावर पण बंधनं आणलेले होते. हा हुकुमशाहीचा प्रचंड दुसरा अवतारच व्हायला पाहिजे आणि ज्याच्या विरुद्ध आनंद भालेराव आणि त्यांचे जे अन्य सहकारी होते मराठवाडा दैनिकातले, त्यांनी आपापल्या परीने लढाई केलेली होती. निशिकांतजी, तुम्ही त्यावेळी अगदी तरुण होतात, पण घरात जेव्हा इतकं चळवळीचं वातावरण असतं, कारण मला आठवतं की बापू काळदाते असतील, सुधाताई असतील, तेव्हा आपल्याकडे वाघमारे दाम्पत्य होतं, आशाताई वाघमारे होत्या, म्हणजे बरीच अशी मंडळी होती की ज्यांनी कुठल्या ना कुठल्या चळवळीमध्ये नेहमी भाग घेतलेला होता. एक मराठवाड्याचं म्हणून जे वैचारिक नेतृत्व असतं, त्याचं एक केंद्र होतं हे दैनिक. आणि त्यामध्ये अ, बरोबर. जेव्हा या आणीबाणीच्या घटना घडायला लागल्या, त्याची पार्श्वभूमी थोडी आधीपासूनच सुरू झालेली होती. तर जी तुम्ही लिहिलेली आहे व्यवस्थित एका लेखामध्ये, त्याबद्दल जर थोडं सांगितलं तर बरं होईल. आणीबाणी ही एका रात्रीतून आलेली घटना नव्हती. केवलानंद सरस्वतींचा जो खटला होता, त्याच्यामध्ये 7 विरुद्ध 6 सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी निकाल दिलेला होता आणि इंदिरा गांधींना त्या खटल्यामध्ये त्यांचे अधिकार कमी होत आहेत असं वाटल्याबरोबर त्यांनी त्या 6 सुप्रीम कोर्ट जजेसना टाळून रे नावाच्या एका जजना सरन्यायाधीश म्हणून घोषित केलं होतं. आता हे केल्यानंतरची दुसरी घटना घडली होती ती म्हणजे अलाहाबादच्या हायकोर्टाने निकाल दिला होता इंदिरा गांधींच्या विरुद्ध. राजनारायण यांनी खटला दाखल केलेला होता.
लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या खाली, आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय झालेला होता. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये काही बंधनं निर्बंध घालून इंदिरा गांधींना तुम्ही राहू शकता असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं नव्हतं, पण त्यांनी एक इंटेरिम रिलीफ त्यांना दिलेला होता. त्यावेळेस फार मोठी मागणी झाली होती, आणि त्याच वेळेस गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झालेलं होतं. गुजरातमध्ये होय. सर्व तरुण मुलांचं सरकार आलेलं होतं. चिमणबाई पटेलांच्या विरुद्ध होय. मोठा संघर्ष विद्यार्थ्यांनी केला होता. त्याच वेळेस बिहारमध्ये पण आंदोलन सुरू झालेलं होतं, जे जयप्रकाश नारायणांनी आणि सर्व सेवा संघांनी सर्वोदयाच्या ताब्यात घेतलेलं होतं. त्याच वेळेस मराठवाड्यामध्ये सुद्धा वसमत सारख्या ठिकाणी गोळीबार झाला आणि 4 बेरोजगार मरण पावलेले होते. त्याच्या विरोधात मराठवाड्यात त्यावेळेस सशक्त असलेली युवक क्रांती दलासारखी जी संघटना होती, त्यांनी आणि परभणीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलं आणि त्यांनी सर्व विद्यापीठीय परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. हे आंदोलन चिघळलं आणि मग त्याचे पडसाद औरंगाबादमध्ये पुन्हा दुसऱ्या गोळीबारामध्ये झाले, आणि हे आंदोलन सुद्धा जयप्रकाशजींच्या स्फूर्तीने सुरू झाल्यासारखं होतं. त्यामध्ये पण औरंगाबादला 4 विद्यार्थी झाले. खूप जाळपोळ झालेली होती संपूर्ण मराठवाड्यात, आणि मग त्याच्यामधनं वसंतराव नाईक त्यावेळेस मुख्यमंत्री होते, आणि त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा समोर ठेवला, आणि जून महिन्यामध्ये मग हे आंदोलन शांत झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच पुन्हा इंदिरा गांधींना सर्वाधिकार पाहिजे होते, आणि काँग्रेसमधली सगळी मंडळी म्हणत होती की तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही, तुम्ही आणीबाणी लादू शकता. आणि बेकायदेपणाने इंदिरा गांधींनी सर्व घटना पायदळी तोडवून ही आणीबाणी लावलेली होती. त्याला देशभरामधनं त्यावेळेस जवळपास, माझ्या माहितीप्रमाणे, आता सरकारने पण आकडा प्रसिद्ध केलाय, त्याच्याप्रमाणे 2,20,000 कार्यकर्ते देशातील विविध तुरुंगामध्ये डांबलेले होते. 18 महिने, 19 महिने सगळे होते. आणि आपल्या त्यावेळेस देशातल्या कारागृहांची क्षमता ही फक्त 1,80,000ची होती. त्यामुळे काही जेल्समध्ये तर, विशेषतः औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये, अक्षरशः कोंबल्यासारखं कार्यकर्त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. आता ही काही होती तर 10 वृत्तपत्र त्या काळामध्ये बंद पडलेले होते. पुण्याहून निघणारा साधनासारखं जे साप्ताहिक होतं, यांनी पण फार चांगल्या पद्धतीने धिटाईन तिथे लढाई दिली होती. यदुनाथ थत्ते त्यावेळेसचे संपादक होते. किंवा ओपिनियन सारखं ईडी गोरवालांचं एक नियतकालिक होतं, की ज्यांनी शेवटपर्यंत न झुकता जे काही सांगायचं आहे लोकांना, सेन्सॉरला न जुमानता त्यांनी लढाई केलेली होती. काही दैनिक असे होते की इंडियन एक्सप्रेस सारखं दैनिक होतं, त्यावेळेस सगळे वाचायला धडपडायचे त्याच्यामध्ये. काही दैनिकांनी लोटांगणच घातलं होतं, आणि ज्यांना ते शक्य नव्हतं त्यांचं मग त्यावेळेसच्या सरकारने लाईटच बंद केले होते. दिल्लीमध्ये विशेषतः 27 जून 1975ला एकही दैनिक दिल्लीमधलं निघू शकलं नाही. त्याचं कारण असं होतं की इंदिरा गांधींना विश्वासच नव्हता की आपलं सेन्सॉर जे आपण नेमलेले ते चांगलं कामं करतील. हा एक मोठा काळा कुट्टा असा फार ध्येय होता. आणि याच्यामधल्या घटना ज्या होत्या त्या माझ्या घरात, आमच्या कॉलनीमध्ये, औरंगाबादमध्ये जे वेगवेगळे वर्तुळ आहेत विविध कार्यकर्त्यांचे, त्याच्यामध्ये घडत होते. 2 ऑक्टोबर 1976 यामध्ये नांदेडला स्वतः विचारवंत नरहर कुरुंदकर नरहर यांनी कुरुंदकर. निर्भय बनोचे बिल्ले नांदेडच्या अनेक रस्त्यांवरती स्वतः लावले होते. तोच निर्भयचा बिल्ला औरंगाबादमध्ये सुद्धा शहागंजातल्या गांधी पुतळ्याजवळ लावलेला होता. हे बिल्ले अनेक पोस्टाच्या पेट्यांमध्ये निघाले म्हणून त्यावेळेस अभाविपचे जे काम करणारे गोपीनाथराव मुंडे होते, जयसिंग गायकवाड होते, यांच्या मागे पण पोलीस लागल्याचं मला आठवतं. आणि त्यावेळेस मी युक्रांमध्ये असल्यामुळे मला पण 10 ते 15 दिवसाची शिक्षा जेलमध्ये झालेली होती. तुमच्या घरामध्ये जेव्हा
अनंतरावांना अटक झाली, तो दिवस म्हणजे तुम्हाला कल्पना होती की वडिलांना अटक होईल आणि तुम्ही मला वाटतं काहीतरी परीक्षेसाठी निघालेला होतात आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की अरे बाबा जा घरी पोलीस आलेत. हो, मी तेव्हा पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठात घेत होतो आणि माझं ट्युटोरियलची परीक्षा होती. मी बसलेला होतो आणि माझा मित्र तेवढ्यात एक आला आणि म्हणाला, "अरे तेरे बाप को उठा लेके जा रे पोलीस." ह्या हैदराबादी टोनमध्ये तो म्हणाला होता. पण त्याच्यानंतर मी जेव्हा घरी आलो तेव्हा पाहिलं की सगळी आमची कॉलनी जमा झालेली होती. अनंतराव आणि बापू काळदाते या दोघांना एकाच दिवशी मिसा लावण्यात आलेला होता. आणि घरातल्यांना सगळ्यांना साधारणतः कल्पना होती, कारण हैदराबाद चळवळीपासूनच आमच्या घरामध्ये तसं वातावरण होतं. पण सरकार संपादक म्हणून काही अनंतरावांना उचलेल आणि जेलमध्ये डांबेल असं काही वाटलेलं नव्हतं. पण सरळ सरळ हा एक आघात होता आणि तो आता आपल्याला हे सहन करावं लागणार आहे. आणि बाहेर राहून तडफड आपली व्यक्त होणार, आपल्याला लिहिता येणार नाही. एका शासकीय अधिकाऱ्यालाच आपण जो अग्रलेख लिहिलाय तो दाखवावा लागेल. त्यापेक्षा जेलमध्ये जाणं आपल्याला बरं आहे, असं अनंतराव अनेक वेळा बोलून पण दाखवायचे त्याच्यामध्ये. पण घरातल्या आम्हाला सगळ्यांना कल्पना होती त्याची. त्यावेळी मग घरामधल्या स्त्रिया म्हणजे तुमच्या आई असतील खास करून किंवा मला वाटतं तेव्हा आजी सुद्धा होत्या. या सगळ्या स्त्रियांना काय तेव्हा त्यांचं कसं हे होतं आणि कारण सन्मित्र कॉलनीचं मला ते तुमचं घर आठवतं. मराठवाड्याचं दैनिक आठवतं कारण मी सुद्धा तिथे काही काळ आपलं युवा सदर जे आहे आपण हवा कॉलेजची करायचो तेव्हा ते हो. तिथून माझी सुरुवात झालेली एका अर्थाने. तर तेव्हा स्त्रियांचा काय प्रतिसाद होता, त्यांना काय वाटत होतं आणि तुरुंगात जाऊन भेटायला मिळायचं का? भेटायचं तेव्हा काय सांगायचे ते? तुमच्याशी काय बोलायचे? हां, त्याच्यामध्ये जो भेटण्याचा भाग होता, जेलमध्ये जाण्याचा, तो सर्वात मात्र कठीण असा होता. एक औरंगाबादहून नाशिकला यावं लागायचं, मनमाडला रेल्वे चेंज बदलावी लागायची आणि तासनतास भेट मिळण्याची वाट पण पाहावी लागायची त्याच्यामध्ये. मग नाशिकमधले पत्रकार त्यावेळेस थोडीफार मदत करायचे. पण माझ्या आजीला असं वाटायचं त्याच्यामध्ये, की तिने त्याच्यावरती लिहून पण ठेवलं होतं की अनेकदा. आणि ती इंदिरा गांधींच्या नावाने बोटं पण मोडायची, की हे कसं काय हिने केलंय आणि आता सुटणार का नाही याच्याविषयीची अनिश्चितता होती. प्रारंभी असं वाटलेलं होतं की एखाद्या महिन्यामध्ये काहीतरी होईल. पण 1 महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं आणि 1.5 वर्ष झाल्यानंतर मात्र घरात पण सगळं चिंतेचं वातावरण होतं. पण एक त्याच्यापेक्षा आमची परिस्थिती तरी बरी होती. बापू काळदातेंची परिस्थिती बरी होती. पण विशेषतः लातूर, नांदेड, परभणी मधल्या काही कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने पोलिसांनी उचलून नेलं होतं. त्याच्या कुटुंबांच्यासाठी म्हणून त्यावेळेस औरंगाबादमधल्या अनेक महिलांनी चळवळ चालवलेली होती. त्या पैसे जमा करायच्या आणि त्यांच्या कुटुंबांना गुपचूपपणे नेऊन देत होत्या. आणि अनेक बायका ज्या होत्या औरंगाबादमधल्या, त्या आम्ही जेव्हा नाशिकला जात असू भेटायला, त्यावेळेस स्टेशनवर येऊन काही वेगवेगळं पण तुम्ही हे आमच्या त्या राजबंद्यांना नेऊन द्या, असं पण म्हणायचे. लोकांच्या मनात होतं, घाबरत हं. होते आणि मध्यमवर्गीय रस्त्यावर येऊन उतरेल असं नाही. आणि तेव्हा उघड व्हायची की आता निवडणुका येऊ द्या पुन्हा, मग त्यावेळेस आम्ही काय करायचं ते करू, अशा पद्धतीने त्यावेळेसचं वातावरण होतं. सुरुवातीच्या काळात काही वाटलं नाही, पण जसे जसे 6 महिने गेले आणि पुन्हा निर्बंध आले. आता जेलमधनं जे पत्र यायचे, त्या जेलचे हं. पत्र पण सेन्सॉर व्हायचे. आणि विशेषतः मी जे काही पत्र लिहायचो काही कार्यकर्त्यांना आणि वडिलांना सुद्धा, त्यावेळेस पण फार असं आडवळणं म्हणजे बिटवीन द लाईन्स लिहायचाच प्रयत्न जास्त करावा लागायचा. थेट लिहिताच यायचं नाही की आज अमुक जणांना अटक झाली औरंगाबादमध्ये किंवा परभणीमध्ये असं झालेलं आहे, हे लिहिता यायचं नाही. मग काहीतरी निमित्त करून वेगळी एक गोष्ट लिहायची त्या इनलँड लेटरवर. त्या इनलँड लेटर लिहिण्यावरती पण मर्यादा होत्या. आणि भेट सुद्धा 1 तासाचीच असायची. आता 1 तासामध्ये काय काय बोलायचं, अशा अनेक मुद्दे होते, भावनात्मक इश्यू होते. आणि मला आठवतं की आम्ही जेव्हा भेटायला जायचो तेव्हा
50 ते 60 राजबंद्यांना भेटायला त्यांचे नातेवाईक आलेले असायचे आणि त्याच वेळेस अन्य जे गुंड म्हणून आहेत त्यांना जमलेलं त्यांचे पण नातेवाईक असायचे. म्हणजे आतमध्ये राजबंदी तरी बाहेर मात्र सर्वसामान्य गुन्हेगारासारखीच वागणूक सगळ्यांना होती. हे मला अगदी प्रकर्षाने आठवतंय आणि सांगावंसं वाटतं. मग त्यानंतर जेव्हा ते एकतर मधल्या काळामध्ये मध्ये दैनिक चालवणं हा पण एक मोठा लढा होता. तुम्ही कधी जायचात तेव्हा हो, दैनिकाच्या कार्यालयात? कारण अगदीच जवळ म्हणजे ते त्याच कॉलनीमध्ये असलेले होतं. हो. मी त्यावेळेस जरी शिकत असलो तरी येता जाता मी जेव्हा जायचो दैनिकामध्ये तेव्हा एक सावधपणा सगळे बघा. एक तर सेन्सॉर म्हणून त्यावेळेसचे जिल्हा माहिती अधिकारी होती सुधाकरराव कुलकर्णी, हे तिथे बसलेलेच असायचे त्याच्यामध्ये. आणि एक 10 पोलीस बाहेर असायचे. कारण पोलिसांना 100% खात्री होती की हे कदाचित एखाद्या वेळेस अंक छापून परस्पर बाहेर काढतील म्हणून वेगळ्या जीपनी किंवा रिक्षानी नेतील बस स्टँडवर आणि वाटतील. त्यावेळेस अशा वेळेस जेव्हा जायचो तेव्हा गोपाळ साक्रीकर, अरविंद वैद्य, निळू दामले यांची चर्चा चाललेली असायची की आज आपण कसं काय सांगणार आहोत. आता असं आहे की दैनिकाचा पायाच मुळात विरोधी बातम्यांचा, भ्रष्टाचार काढण्याचा, जिथे अन्याय झाले म्हणजे इव्हन एखादा साधा बलात्कारासारखी सामाजिक गुन्हा जरी घडलेला असला तरी तो गुन्हा सरळ सोट सांगण्याची काही हेच ठेवलेली नव्हती. कारण सेन्सॉर त्याच्यामध्ये असं बघायचं की हे कोणाचे नाव आहेत, हे दुसरंच काही सांगतायत का. आता दैनिकामध्ये जे वार्ताहरांच्याकडनं आलेल्या बातम्या असतात मग ते काही वेळा म्हणायचे दाखवा हे कुठे लिहिलेलं आहे. टोकापर्यंत जे जे काही अति हुशार सेन्सॉर होते ते गेलेले होते त्याच्यात अनेकदा. आता पाऊस पडला, खूप पाऊस पडला, पूर आलेला आहे आणि तिथे प्रतिबंधात्मक उपाय सरकारने योजलेले नव्हते आणि त्यांचं पुनर्वसन शक्य नाही, पंचनामे होत नाहीत, अशा बातम्या सुद्धा त्यावेळेस दडपल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे दैनिकाचा पायाच जर का नकारात्मक निगेटिव्ह बातम्यांवर साधारणतः असतो त्याच्यामध्ये, तर मग छापायचं काय. आणि आपण काही सरकारला शरण जाणार नाही आहोत. मग काही वेगवेगळ्या गोष्टी 20 कलमी कार्यक्रम होता सरकारचा, त्याच्यामध्ये अंमलबजावणीमध्ये झालेल्या काही चुका असतील, काही ठिकाणी नसबंदीचे कार्यक्रम घेतले गेले होते. विशेषतः औरंगाबादमध्ये मुस्लिम बहुल असल्यामुळे तिथे सक्तीने नसबंदीचे शिबिर चालायचे, त्याच्यामधल्या काही गोष्टी होत्या. पण त्या छापायच्या म्हणजे अगदी तारेवरची कसरत करावी लागायची. वेगळा फॉर्मॅट त्यावेळेसचा निर्माण झालेला होता. त्यामुळे त्यावेळेसचे दैनिकाच्या बातम्या, लेख आणि अग्रलेख जर का पाहिलं तर आपल्याला त्यावेळेस घेतलेला जो फॉर्मॅट होता कंटेंटचा तो फार भिन्न आणि प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो. मग या सगळ्या लढ्यानंतर जेव्हा अनंतराव परत आले त्यानंतर नेमका काय घटनाक्रम झाला? ते आले तेव्हा आधी बापू काळदाते हे आधी सुटलेले होते आणि नंतर मग अनंतराव सुटले. अनेक जण असं म्हणत होते की आता हे काही वापस येणार नाही, यांना तिथेच डांबून ठेवतील वगैरे असं म्हणायचे. पण अनंत भालेराव मदपाध्ये औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यांना तर पोलिसांनी केवळ त्यांच्या घरी मृणाल गुरे या उतरल्या भूमिगत असताना या एका कारणामुळे त्यांना उचलून नेलेलं होतं आणि ते पण 16 महिने जेलमध्ये राहिलेले होते. असे मदपाध्ये, अनंत भालेराव, नंतर डोंबिवलीचे जे नगराध्यक्ष होते पटवारी म्हणून ते आणि रामभाऊ गावंडे आणि हिंगोलीचे रामचंद्र पाटील, अशा 6 जण सुटका झाली, औरंगाबादमध्ये आले. भयंकर मोठं जंगी स्वागत झालं होतं औरंगाबादमध्ये. लोक अक्षरशः त्यांचे मिरवणूकच काढली होती हार तुरे घालून. आणि मग त्याच्यानंतर मग आता अनंतराव हे संपादक होते त्यामुळे त्यांना राजकारणात तसा काही रस नव्हता, पक्षीय राजकारणामध्ये.
हम्म. पण एक सभा त्यांनी रात्री 2:30 वाजता सांस्कृतिक मंडळावर जी घेतलेली होती, त्याला मोहनदारिया या सभेला बोलायला येणार होते, कारण बापू बर. काळगा ते औरंगाबादमधनं तेव्हा उभे राहिलेले होते. आणि हम्म. रात्री 2:30 वाजेपर्यंत किल्ला लढवायचा होता. त्यावेळेस 2 तास अनंतरावांनी जेलमधल्या सगळ्या गोष्टी, जेलमध्ये कशा पद्धतीने ते कार्यकर्त्यांची शिबिरं घेत होते, जेलमध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते आपापसातले मतभेद विसरून केवळ आणीबाणीच्या आणि इंदिरा गांधीच्या विरोधी आपण कसे आहोत हे कसे वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचे. त्याच्यानंतर जे जे अत्याचार जेलमध्ये झाले, 1-2 जणांचा मृत्यू पण जेलमध्ये झाल्याच्या घटना होत्या. काही जणांना कॅन्सर डिटेक्ट झालेला होता त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना. मग त्यांना मदत कशी केली कार्यकर्त्यांनी आतमधल्या आणि बाहेरच्या, याचे किस्से 2 तास सांगितले. आणि ती सभा जी आहे, ज्यांना आठवती तशी सभा औरंगाबादमध्ये नंतर सुद्धा झालेली नाही आणि हम्म. लोकांनी शांतपणे ते ऐकलेलं होतं. याचा अर्थ लोक मनातून इंदिरा गांधींच्या आणीबाणी विरुद्ध होतेच, पण त्यांना सांगण्यासाठी म्हणून ते निवडणुकीची वाट पाहत. बरोबर. आणि मग अर्थातच निवडणूक झाली, त्यानंतर जे सत्ता बदल झाले ते आपण पाहिले. या काळामध्ये माध्यमांच्या ज्या पद्धतीचे निर्बंध होते त्याबद्दल तुम्ही आमच्याशी सविस्तरपणे बोललाच आहात. नंतर जेव्हा पत्रकार स्वतः झालात, तेव्हा या निर्बंधाचा अर्थ अधिक तीव्रतेने लक्षात आला का? हो, नक्कीच. कारण निर्बंध हे घालणं, हे जर निर्बंध सहन करणं हे पण अर्थात याच्यासाठी मर्यादा असतात. आता जे नोकरी म्हणून करतात त्यांना वेगळा फॉर्मॅट घेऊन त्यातल्या त्यात काहीतरी युक्त्या कराव्या लागतात आणि लढावं लागतं त्याच्यामध्ये. आणि ज्यांना शक्य आहे त्यांना सरळ थेट रस्त्यावर उचलून पण आंदोलनं करता येतात. तशी आंदोलनं मला पण केले. मी पण अनेक प्रकरणांमध्ये आतमध्ये गेलेलो होतो. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी माझ्यावरती पण नंतरच्या काळात जेव्हा मी महानगर दैनिकामध्ये होतो तेव्हा फार मोठे हल्ले झालेले होते. माझे अंक जाळलेले होते. ते मी सहन केले नाही. मी माफी मागितली नाही. मी जेलमध्ये गेलो त्याच्यामध्ये आणि शेवटी सरकारलाच गुन्हे मागे घेऊन सोडावं लागलं होतं. वृत्तपत्र आणि माध्यमावरचे निर्बंध हे त्यावेळेस जे काही 1975 ते 77 पर्यंत झालेले आहेत, त्याच्यानंतर मला वाटत नाही की आता देशामध्ये कोणतंही सरकार असो, ते माध्यमांवर थेटपणे थेटपणे काही निर्बंध लावेल असं मला वाटत नाही. अडून निर्बंध लादता येऊ शकतात, जाहिराती बंद करता येऊ शकतात, तुमची इलेक्ट्रिसिटी बंद करता येऊ शकते, अन्य मार्गाने धाकदपटशा पण दाखवू शकतात तुम्हाला. पण आता एकदा 1975 ते 77 या 19 महिन्याच्या कालखंडात सगळ्या देशांनी पाहिलेले की आणीबाणी लावल्यानंतर त्याच्यानंतर कसा सत्ता बदल होतो, न सांगता काही न करता थम्पिंग मेजॉरिटीनी कसे विरोधी पक्ष निवडून येतो. त्यामुळे मला असं वाटतं की संविधानामध्ये बदल करून अशी आणीबाणी लावण्याची हिंमत अन्य कोणी पक्ष करतील असं मला तरी काही आता दिसत नाही. आणि तसा केला तर भारतातली संविधानाप्रती जागरूक असणारी जनता नक्कीच त्याला उत्तर देईल. अगदी बरोबर आहे. इथेच थांबूया, कारण आणीबाणीची 50 वर्ष होत असताना हा एक अतिशय महत्वाचा असा संदेश आहे की खरोखर त्या पद्धतीचे निर्बंध पुन्हा लावण्याची कुणाचीही शामत नसेल आणि ते लावले जाणार नाहीत अशी अपेक्षा करूया कधीही. निशिकांतजी, तुम्ही या पॉलिटिकमध्ये आलात आणि त्या काळच्या ज्या आठवणी, कारण पत्रकारितेमध्ये असताना आताची जी पिढी आहे त्यांना कदाचित तो इतिहास माहीत सुद्धा नाही. जे जुने जाणते आहेत त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे, जवळून उपभोगलेलं आहे, त्याच्या झळा त्यांना पोचलेल्या आहेत. तुम्ही हा सगळा इतिहास समोर आणलात आणि मराठवाड्यामध्ये जी एक चळवळ जोपासली गेली होती त्याबद्दल बोललात. खूप खूप धन्यवाद. दर्शको, आम्ही आता तुमची रजा घेतो आहोत, कारण हा एक आणीबाणीच्या निमित्ताने काही जाणत्या लोकांशी आम्ही बोलतो आहोत. ही आमची मालिका अवश्य बघा. तुमची जी मतं आहेत किंवा तुमच्या आणीबाणीच्या संदर्भातल्या काही आठवणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा, लिहा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आपली रजा घेते. धन्यवाद.